वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यम् ईश्वरं। हरे कृष्ण। श्री जगन्नाथपुरी धाम की, पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की स्वागत आहे आपल्या सर्वांचं। आपण जगन्नाथपुरीमध्ये पोहोचलेलो आहोत। हरी बोल, जय जगन्नाथ। तर हे जगन्नाथपुरी, तर जे आपल्याला 4 धाम माहिती आहेत, कुठले कुठले? केदारनाथ, बद्रीनाथ, खाली रामेश्वरम, हे जगन्नाथपुरी आणि द्वारका, त्यामधलं हे एक धाम। आणि हे जे कलियुग जगन्नाथपुरी आहे हे कलियुगाचं धाम आहे। या कलियुगासाठी विशेष कोणतं धाम सांगितलं असेल तर श्री क्षेत्र जगन्नाथपुरी। आणि या पुरीमध्ये भगवान श्री जगन्नाथ या कलियुगातल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, कलियुगातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी दर्शन विशेष भगवंताचं या ठिकाणाचं महत्त्व आहे। आता इतकं महत्त्व शास्त्रामध्ये, स्कंद पुराणामध्ये, वेगवेगळ्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे। आणि तर त्यामध्ये म्हटलेलं आहे या शास्त्रात, जगन्नाथपुरीमध्ये इथल्या वास करण्याचं महत्त्व सांगत असताना की सर्वेषां च देवानां राजा श्री पुरुषोत्तमः, सर्वेषां च क्षेत्राणां राजा श्री पुरुषोत्तमः। कपिल मुनी म्हणतात। कपिल मुनी आपण परवा गेलतो की नाही, गंगासागर, ते कपिल मुनी काय म्हणतात? सर्वेषां च देवानां, सगळ्या देवांमध्ये सर्वोत्तम देव कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण किंवा जगन्नाथ, तेच जगन्नाथ रूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आणि सर्वेषां च क्षेत्राणां राजा श्री पुरुषोत्तमः, सर्व क्षेत्रामध्ये हे जगन्नाथपुरी क्षेत्र अधिक महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं या कलियुगामध्ये। त्याची अनेक नावं आहेत। याला श्री क्षेत्र असंही म्हणतात। श्री म्हणजे लक्ष्मी देवी, या ठिकाणी महालक्ष्मी जास्तीत जास्त इतकी मोठ्या रूपामध्ये भगवंताची पूजा आराधना होते। म्हणजे श्री लक्ष्मी, लक्ष्मीची कोणत्याही प्रकारची कमी इथं नाही आहे, फार संपत्ती आहे। आणि बऱ्याच वर्षापासून जे मुघल राजे वगैरे होते त्यांनी काय केलं की इथली संपत्ती लुटून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेळेला हे मंदिर लुटलं गेलेलं आहे। मग भगवान जगन्नाथांना तिथून त्यांचे जे विग्रह आहेत ते दुसरीकडे नेलेले आहेत। अशा गोष्टी बऱ्याच घडलेल्या आहेत बऱ्याच राजांच्या काळामध्ये। आणि तरीसुद्धा हे क्षेत्र जसंच्या तसं आजही स्थित आहे। तर पहिलं नाव ह्याचं श्री क्षेत्र, त्यानंतर पुरुषोत्तम क्षेत्र म्हणतात। पुरुषोत्तम का? तर भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत। पुरुषांमध्ये उत्तम किंवा सर्वश्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण आहेत, म्हणून याला काय म्हणायचं? पुरुषोत्तम क्षेत्र। त्यानंतर नीलाचल किंवा आपण जिथं राहतोय नीलाद्री म्हटलेलं आहे। नीलाद्री, आद्री म्हणजे पर्वत, नील म्हणजे निळ्या रंगाचा पर्वत या ठिकाणी पूर्वी होता, दिसायचा, पण आता नाही आहे। म्हणजे हे पर्वताप्रमाणे उंचावरती ठिकाण आहे हे जे जगन्नाथपुरी आहे, जिथं आपण आलो। आता वाटत नाही की नाही आपल्याला? हां, तर तसं आहे हे। आणि पूर्वी इथं थोडंसं निळसर कलरचे वृक्ष वगैरे असं दिसायचं, त्यामुळे नीलाद्री, नीलाचल म्हटलं जातं। आणि त्यानंतर शंख क्षेत्र पण आहे याचं नाव। काय नाव आहे? शंख क्षेत्र। तुम्ही जर याचा आकार बघितला ह्याच्यामध्ये, काय म्हणतो त्याला, मॅपमध्ये, तर तो कशासारखा दिसतो? शंखासारखा, म्हणून त्याला शंख क्षेत्र असंही म्हटलेलं आहे। तर असंही आहे की या ठिकाणी 4 धाम आहेत, 4ही पण धाम या ठिकाणी पण आहेत। या पुरी क्षेत्रामध्ये 4ही धाम आहेत। कसं, जे हे क्षेत्र आहे ते द्वारका आहे, पुरी म्हणजे साक्षात द्वारका आहे। त्यानंतर रामेश्वर म्हणजे ज्या ठिकाणी आपण परवा दिवशी जाणार, हे
कोणतं भुवनेश्वर लिंगराज मंदिर, तर ते रामेश्वर, तिथंही लिंग आहे. त्यानंतर जाजपूर नावाचं एक ठिकाण आहे, ते त्या ठिकाणी एक धाम आहे. आणि दुसरं राहिलं कोणतं, साक्षी गोपालांचं मंदिर आहे, ते तर झालं. चार धामापैकी कुठलं कुठलं झालं, द्वारका, त्यानंतर रामेश्वर झालं, केदारनाथ बद्रीनाथ, तर तेही आहे रामेश्वरम. तर ते जाजपूरच्या ठिकाणी एक कोणतं तरी मला लक्षात येईना आता ते कशाशी संबंध आहे त्याचा ते. तर असे 4 धाम या ठिकाणीच आहेत. तर हे 4 धामाला 4 नावं आहेत अशा प्रकारची. कारण जेव्हा गया धाम तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर गया असुराचा जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी वध केला आणि त्यांनी जेव्हा वरदान मागून घेतलं त्या गयानी, तर नारायणाच्या रूपामध्ये भगवंताची 4 आयुध जे आहेत, ती 4 आयुध या 4 ठिकाणी भगवंतांनी ठेवलेली होती. या ठिकाणी इथं शंख ठेवलेला होता, म्हणून या क्षेत्राचं नाव काय झालेलं आहे, शंख क्षेत्र. काय झालेलं आहे, शंख क्षेत्र. त्याला नीलगिरी पण म्हणतात, पुरी धाम म्हणतात, भौम क्षेत्र किंवा लक्ष्मी क्षेत्र, नरसिंह क्षेत्र पण म्हणतात. तर ज्यावेळेस पहिल्यांदा भगवान जगन्नाथांची स्थापना ब्रह्माजींकडून झालेली आहे, ब्रह्माजींनी जेव्हा ती जगन्नाथांची स्थापना केली आणि यज्ञ केला मोठा, त्या यज्ञातून नरसिंहदेव प्रकट झाले. आणि ते नरसिंहदेव प्रकट झाल्यानंतर राजा इंद्रद्युम्न, ज्याच्यामुळे हे जगन्नाथ या ठिकाणी आले किंवा या रूपामध्ये आपल्याला दिसत आहेत, त्यांचं नाव होतं राजा इंद्रद्युम्न. आणि नरसिंह भगवंत प्रकट झाल्यानंतर तो राजा घाबरला, परत भगवंतांनी स्वतःचं रूप नारायणाच्या रूपामध्ये प्रकट झाले, म्हणून याला नरसिंह क्षेत्र असंही म्हटलं जातं, भूस्वर्ग असंही म्हटलं जातं. तर अनेक नावं आहेत. तर आता जगन्नाथ तर प्रकट कसे झाले याची पण कथा आपण पाहणार आहे. तर जवळजवळ हे क्षेत्र गदा क्षेत्र म्हटलेलं आहे बघा. पुरीला शंख क्षेत्र, कोणार्क जे आहे त्याला पद्म क्षेत्र, जे 4 आयुध म्हटलं की नाही मी गया असुराला, तर कोणार्कला आपण जाणार आहे त्याला पद्मक्षेत्र, म्हणजे तिथं कमळ भगवंतांनी ठेवलेलं होतं. चक्रक्षेत्र भुवनेश्वर आणि गदा क्षेत्र जाजपूर, 10 योजन असं पूर्ण हे क्षेत्र पसरलेलं आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं या धामाचा विशेष काय महत्त्व आहे, काय महत्त्व आहे, प्रसाद. तर कलियुगामध्ये विशेष करून तर ज्या अवस्था असतात, मनोमयी अवस्था, ज्ञानमयी अवस्था आणि शेवटची असते अन्नमयी अवस्था. कलियुगातल्या लोकांची अवस्था सगळी अन्नमयी. थोडा उशीर झाला कसं पोटाला हे होते की नाही. तर विशेष भगवंतांना माहिती होतं कलियुगातले लोक सगळे विशेष खाणारे असणार आहेत, म्हणून भगवंतांनी या ठिकाणी प्रसादाचं महात्म्य स्थापित केलेलं आहे. तर या ठिकाणी प्रसादाचा बाजारच भरतो, त्याला म्हटलेलं आहे आनंद बाजार. काय म्हटलेलं आहे, तर तिथं गेल्यानंतर दिसेल तुम्हाला. आणि इथलं इतकं महात्म्य आहे, भगवान जगन्नाथ खातच राहतात, इतकं खातात भगवंत, त्यांचा हात कधीही सुकत नाही. हात आपण धुतल्यानंतर हे करतो की नाही, भगवंताचा हात सुकतच नाही. एक भोग भगवंतांच्या समोरून काढून घेऊन गेले की लगेच काय होतं, दुसरा लगेच भगवंताला भोग अर्पण केला जातो. दिवसभर भोग अर्पण केला जातो, एका पाठोपाठ एक असे अनेक दिवसभर भगवंताला भोग अर्पण केला जातो. अनेक सेवायत आहेत. तर शबर जातीचे, विशेष करून शबर जातीचे लोक या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल अर्थातच शबर जातीचे काही लोक आहेत. आता जातपात तसं काही भगवंतांसाठी नसते, पण हे भगवंतच कलियुगामध्ये कलौ शूद्र संभवहा, कलियुगामध्ये सगळे लोक शूद्र आहेत असं सांगितलेलं आहे. आणि तर म्हणून भगवंत या शबर लोकांकडून सेवा स्वीकार करत आहेत जगन्नाथ. मग काही सेवा ब्राह्मणांच्याही आहेत, काही शबर सेवक आहेत. मग ज्यांची सेवा कुकिंगची आहे तिथं आपण भगवंताचं किचन पण, जगातलं सगळ्यात मोठं किचन जगन्नाथपुरीमध्ये. आणि इथले विशेष काय आहे, 7-8 आश्चर्य आहेत, भरपूर आश्चर्य आहेत. तर पहिलं आश्चर्य काय आहे की असं एकावर एक असे 7 भांडे ठेवतात. 7 ऐकताय का, 7 भांडी चुलीवरती ठेवल्यानंतर सगळ्यात आधी कुठल्या भांड्यातलं शिजायला पाहिजे, खालच्या. पण इथं शिजतं कोणतं, वरचं, आणि नंतर खालच्यातलं शिजत येतं. हे पहिलं आश्चर्य आहे. त्यानंतर असं सांगतात की
तो जो झेंडा आहे जगन्नाथपुरीच्या मंदिराचा, तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. तुम्हाला बघायलाही भेटेल. कधी कधी सरळही फडकू शकतो, त्यावेळेस नाही म्हणत हे काय तुम्ही सांगितलं, असं कुठं असतंय का. तर जर इथं येऊन जर अविश्वास केला तर मात्र संपलं. मग जगन्नाथपुरीला आल्याचं फळ आपण काही प्राप्त नाही करू शकणार. त्यानंतर दुसरं आहे की कोणी पक्षी वरती, इतकं उंच मंदिर आहे जगन्नाथांचं, तर ते पक्षीवरून कोणी जात नाही शिखरावरून त्या मंदिराच्या, आणि गेला तर तो मरून पडतो, जातच नाही शक्यतो. आणि दुसरी गोष्ट, एवढं मोठं शिखर आहे, सूर्य इकडून तिकडे जातो पण त्याचं सावली पडतच नाही खाली. जशी आता आपल्या हाताची सावली पडते, स्वतः उभा राहिल्यानंतर सावली पडते, ती सावली पडत नाही. दुसरं आहे की या ठिकाणी मंदिराच्या कडेने तटबंदी आहे पूर्ण, आणि बाहेर समुद्र आहे. पण आतमध्ये जर तुम्ही गेलात, बाहेर बऱ्याच वेळा समुद्राचा आवाज वगैरे येईल, पण आतमध्ये गेल्यानंतर समुद्र बाहेर आहे की नाही हे सुद्धा कळत नाही. तर भगवान जगन्नाथांना त्या समुद्राच्या लाटांचा त्रास आवाजाचा होत होता, म्हणून भगवंतांनी काय केलं की ते समुद्राला, किंवा त्या ठिकाणी हनुमानजी पण आहेत, एक हनुमानजी आहेत, हां, तर त्या हनुमानजींनाच तिथं उभा केलं. तर त्यांचं नाव काय, हनुमानजींचं काहीतरी नाव आहे, म्हणजे विसरलो, बेडी हनुमान, ते तर बेडी ना, प्रयागराजला आहेत ते. तर इथंही एक हनुमान आहेत, त्यांचं नाव मला आठवेना. मग तर भगवंतांनी त्यांना तिथं उभा केलं त्या हनुमानजींना सेवेसाठी. तर अशा प्रकारे जगन्नाथांचे अनेक अनेक वैशिष्ट्य आहे तिथले जगन्नाथपुरीमध्ये. तर विशेष काय, भगवंताचं हे रूप कसं प्रकट झालं. हात, भगवंतांना हात आहेत, नीट दर्शन घ्यायचं गेल्यानंतर. 3 विग्रह असणार आहेत जगन्नाथ मध्ये, तिथं दिसते बघा, जगन्नाथजी मध्ये सुभद्रा महाराणी आणि बलरामजी आहेत, आणि इकडच्या साईडला जे आहे ते असं सुदर्शन चक्र असतं, ते उभं दिसतंय, ते सुदर्शन चक्र दिसेल तुम्हाला, तिथं पण दिसलं असेल तुम्ही, आपण गंगासागरमध्ये पण जगन्नाथांचं दर्शन केलं. तर असं उभं ठेवलेलं असतं ते. आता तुम्ही म्हणणार गोल असते चक्र, हे उभं कसं काय, तर ते याच्यामध्ये जसं भगवंताचं दर्शन दे. तर कशा प्रकारे हे भगवंत असे प्रकट झाले याची कथा आपण ऐकूया, की भगवंताने हे रूप का धारण केलं. तर भगवान श्रीकृष्ण जन्म कुठं झाला भगवंताचा, कृष्णाचा जन्म कुठं झाला, मथुरेला. मथुरेला, गोकुळात पण झाला आणि मथुरेत पण झाला. गोकुळातले कृष्ण मथुरेला गेले, मथुरेतनं परत द्वारकेला गेले, आणि द्वारकेला गेल्यानंतर भगवंताला आठवण कुठली येत होती, गोकुळातली येत होती. गवळणींची आठवण यायची, राधाराणीची आठवण यायची, यशोदा मैयाची, नंदबाबांची आठवण यायची, सगळ्यांची आठवण यायची भगवंतांना. आणि मग त्यावेळेस भगवंत काही बोलायचे नाहीत या गोष्टींवरती जास्त, पण स्वतः रडायचे सारखे भगवंत एकटे असले की, त्यांच्या सगळ्यांची आठवण करून. आणि मग तिथं तर भगवंत सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं, आणि मग तिथलं सारखं नावं घ्यायचे भगवंत, हे राधे, हे ललिते, हे सुदाम, हे श्रीदाम. आणि ह्या लोकांना वाटायचं की भगवंताने 16,108 राण्या होत्या, एवढी सेवा करायच्या. त्या रुक्मिणीला वगैरे वाटायचं की आम्ही एवढी सेवा करतो, पण हे आमचं नाव कधी घेत नाहीत, पण नाव कुणाचं घेतात, राधेचं घेतात, त्यांचं घेतात. त्यांनी असं काय केले, एवढं काय प्रेम केलेलं असेल भगवंतावरती, जे भगवंत त्यांचंच नाव घेतात सारखं, वृंदावनवासियांचंच नाव घेतात. आणि मग त्यांना हे जाणून घ्यायचं होतं, कधी डोळ्यांनी तर त्यांनी पाहिलेलं नव्हतं, पण केवळ नावच ऐकली होती सगळ्यांची. आणि मग एक दिवशी काय झालं की त्या ठिकाणी बलरामांची आई, तिचं नाव आहे रोहिणी माता. काय नाव आहे, रोहिणी. तर ती रोहिणी त्या ठिकाणी येते, आणि रोहिणी आल्यानंतर सगळ्याजणी ज्या राण्या होत्या 16,108 त्या एकत्र जमतात, जसे आपण इथे जमलेलो आहोत. आणि त्या रोहिणीला म्हणतात, तुम्ही आम्हाला सांगा भगवंताच्या वृंदावन लीलांविषयी, वृंदावनात कसं कसं ती राधा इतकं प्रेम कसं काय करू शकते भगवंतावर, ते गोपसखा एवढं प्रेम कसं काय करू शकतात, कृष्ण आत्ताही त्यांची आठवण काढून रडत असतात, असं काय वैशिष्ट्य आहे त्यांचं आम्हाला सांगा. आणि हे विचारल्यानंतर त्यावेळेस सगळ्या माताजी किंवा भगवंताच्या पत्नी होत्या, तिथं पुरुष कोणी नव्हतं. आणि त्यावेळेस रोहिणी माता म्हणते, मी सांगेन, पण कृष्ण इकडं यायला नाही पाहिजेत, कारण कृष्ण जर आले आणि कृष्णाने जर ऐकलं तर त्यांना ते सहन होणार नाही, किंवा ते त्यांना खूप विरह होईल तिथल्या सगळ्या भक्तांचा, आणि ते रडायला लागतील. तर त्यामुळं कृष्ण आत येऊ नयेत म्हणून दरवाजावरती सुभद्रेला उभा केलं, आणि आतमध्ये कथा सांगायला चालू केलं.
आणि आतमध्ये जेव्हा वृंदावनातल्या लीला भगवंतांच्या सांगायला लागले तर सगळ्या ज्या 16,108 राण्या होत्या त्या ऐकायला लागल्या. आणि ऐकता सुभद्रा महाराणी अशा दारावरती हात, तिला सांगितलं होतं की कृष्ण आले तर आत येऊ नका म्हणून सांगायचं. आणि सुभद्रा दारावरती असे हात देऊन उभा राहिलेली होती. आणि मग ती कथा ऐकता काय झालं की ती कथा ऐकून इतकं आश्चर्यचकित किंवा भावविभोर झाली सुभद्रा महाराणी सुद्धा. आणि तिचे जे हात होते ते हात काय झाले, आत 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 गेले असे. आणि डोळे विस्फारले, जसं एखादी कुतूहलपूर्वक घटना आपण बघतो किंवा असं हे, तर अगदी त्याप्रमाणे म्हणजे ही भाव अवस्था आहे. ते ऐकत कथा ऐकत ते स्वतःचं भानच राहिलं नाही. सगळे हात आत गेले, परत पाय पण आत गेले, डोळे असे मोठे झाले, सुभद्रेचं ते रूप. आणि तोपर्यंत मागून कृष्ण आणि बलराम पण त्या ठिकाणी आले होते. ते थोडे उशिरा आले होते. तर तुम्ही जर बघितलं तर सुभद्रा महाराणीला हात पण नाही आहेत, म्हणजे दिसत नाहीत सुभद्रा महाराणीचे हात, पण बलरामांचे आणि जगन्नाथांचे हात असे पुढं दिसतात. सुभद्राचे हात, कारण ती सुरुवातीपासूनच कथा ऐकत होत्या सुभद्रा महाराणी. मग कृष्ण बलराम हे आले आणि त्यांचेही हात आतमध्ये हे झाले, चरणही आत दिसत नाहीत भगवंतांचे. आणि ते जे रूप होतं ते रूप कुणी बघितलं, नारदांनी बघितलं. नारद मुनी त्या ठिकाणी आलेले होते. आणि नारद मुनी म्हटले, भगवंता एवढं सुंदर रूप, हे जे जगन्नाथांचं रूप आहे एवढं सुंदर रूप, म्हणले मला या रूपाचं दर्शन करायचं. भगवंत म्हटले आत्ता कर. आणि ही कधीची गोष्ट आहे, द्वापार युगातली. कलियुगामध्ये मी याच रूपामध्ये पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये मी प्रकट होणार आहे. त्यावेळेस सगळ्या जगाला हे रूप दिसेल. त्यावेळेस भगवान जगन्नाथांनी हे रूप धारण केलेलं आहे. जय जगन्नाथ. तर हे रूप कशाच्या, विरहाचं रूप आहे. विशेष करून गोपींच्या, त्यानंतर बालबालांच्या विरहासाठी भगवंतांनी हे रूप धारण केलेलं आहे. तर भगवंताचे डोळे मोठे मोठे आहेत. का मोठे डोळे आहेत ह्याचं पण काही आचार्य सांगतात, कारण सांगतात की भगवंत काय बघतात, जसं बहिर्वक्र भिंग असतं आणि आंतरवक्र. बहिर्वक्रामध्ये काय दिसतं, स्पष्ट दिसतं, एकदम मोठं असते ते, छोटी गोष्टसुद्धा मोठी दिसते. आणि आंतरवक्रामध्ये मोठी गोष्ट छोटी दिसते. तर भगवान जगन्नाथ काय करतात, या कलियुगामध्ये अनेक जीव पापी जीव आहेत, पण भगवान जगन्नाथ त्यांनी केलेलं पाप बघत नाहीत. भगवान काय बघतात, कुठेतरी काहीतरी पुण्य केलं असेल आणि तेवढं पुण्य केलेलं असेल तरी सुद्धा भगवंत त्याच्यावरती कृपा करतात. जय जगन्नाथ. इतके कृपाळू भगवंत आहेत, भक्तवत्सल आहेत. आता एक भक्ताची कथा आपण परत संध्याकाळी वगैरे ऐकू. खूप सुंदर सुंदर भगवंतांनी लीला केली आहेत, भक्तांच्या सोबत आदान प्रदान केलेलं आहे जगन्नाथ. आणि आजही हे जगन्नाथ भक्तांच्या सोबत आदान प्रदान करतच आहेत. तर हे जे जगन्नाथ आहेत, हे जगन्नाथ या दरवर्षी रथयात्राही होत असते, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हा जो रोड आहे त्याला दी ग्रँड रोड म्हणतात. दी ग्रँड रोड इतका मोठा आहे आणि त्यालाच इथल्या भाषेमध्ये बडदंड म्हणतात. काय म्हणतात, बडदंड. आणि हे जे मंदिर आहे त्याला श्री मंदिर किंवा बडदेऊळ म्हणतात इथल्या भाषेमध्ये. काय म्हणतात, बडदेऊळ. आणि जगन्नाथांना तर अनेक नाव आहेत. मणिमा म्हणजे राजा आहेत. मणिमा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल यूट्यूबला वगैरे. तर हां उघडताना हे मणिमा म्हणूनच उघडतात भगवंताचा दरवाजा. इतकं सुंदर सुंदर. आणि तर आता आपण मंदिराच्या जे दर्शन करायला जाणार आहे तिथली थोडीशी माहिती घेणार आहोत. तर दर्शन करायला जात असताना आतमध्ये पहिल्यांदा आपल्याला खांब, एक मिनटं, आतमध्ये बरेच दर्शन आहेत. चैतन्य महाप्रभूसुद्धा या ठिकाणी दर्शन केलेले आहेत. 18 वर्ष, किती वर्ष राहिले चैतन्य महाप्रभू? शेवटचे 18 वर्ष या ठिकाणी राहिले. तर हे जे मंदिर आहे 1147, 1078 ते 1147 इसवी सन, तेव्हापासून कलिंग विजेता राजा चोडगंगदेव ह्याच्या पहिल्यांदा जर आपण मंदिरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी एक स्तंभ दिसेल. हे फार जुनं मंदिर आहे बरं का, प्राचीन मंदिर आहे.
इसवी सन आणि मग अनेक राजांनी त्यानंतर त्याचा उद्धार करत हे केलेलं आहे. आणि 10 एकर आहे. किती? पूर्ण मंदिराचा एरिया किती आहे? 10 एकर. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल इतकं मोठं मंदिर आहे. त्यानंतर पहिलं लागतं गर्भगृह, त्याला मणिकोठा किंवा रत्नवेदी असं म्हणतात. त्यानंतर जगमोहन नृत्यशाला, तर या ठिकाणी विशेष जगन्नाथांचे जे सेविक आहेत, जगन्नाथांसाठी नृत्य करत संध्याकाळच्या वेळेस भगवंताला ऐकायला आवडतं गाणी. गीत गोविंद नावाचं जयदेव गोस्वामी रचित गीत आहे. तर ते गीत गोविंद भगवंतांना फार आवडतं जगन्नाथांना. बघू त्याच्यावर झालं तर आपण ऐकू शकतो किंवा. तर ते जगमोहन किंवा नृत्यशाला, त्या तिथं मग सगळे सेविका जगन्नाथांचे नृत्य करतात जगन्नाथांसाठी. आणि मग ते कसं जगमोहन प्रकट झालं याच्या पण कथा डिटेल आहेत, ते काय आपण नाही पाहणार. त्यानंतर गरुड स्तंभ येतो. त्या गरुड स्तंभाला हात लावून चैतन्य महाप्रभूंनी दर्शन घेतलेलं होतं. आपणही तिथूनच दर्शन घेणार आहे पुढं जाऊन. त्यानंतर या मंदिराला 4 द्वार आहेत. 4 द्वार. पहिलं द्वार आहे सिंहद्वार. त्यानंतर सिंहद्वार कुठल्या ह्याला आहे? पूर्व दिशेला आहे. उत्तर दिशेला हस्तिद्वार, दक्षिण दिशेला अश्वद्वार आणि पश्चिम दिशेला व्याघ्रद्वार. 4 द्वार आहेत. पूर्व दिशेला कोणतं सांगितलं? सिंहद्वार. म्हणजे आपण पुढूनच जाणार आहे, सिंहद्वारातूनच जाणार आहोत आपण. तिथं पहिल्यांदा एक स्तंभ दिसेल तुम्हाला गेल्यानंतर. तर हा जुना स्तंभ आहे. त्या राजाचं नाव आता सांगितलं, चोडगंग असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर त्यांनी तो निर्माण तिथं उभा केलेला स्तंभ आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला, आणि ह्या जगन्नाथांच्या मंदिरावरती आल्या तुम्ही दर्शन केलं का? चक्र आहे, ते विशेष चक्र आहे. त्याला म्हणायचं नीलचक्र, काय म्हणायचं, किंवा त्याला सुदर्शन चक्र असंही म्हणू शकतात. 8 आऱ्याचं हे चक्र आहे. जुनं चक्र तुटल्यानंतर नवीन बसवलं आहे. राजा रामचंद्र देव 1594 त्या चक्राची स्थापना केलेली होते. ते चक्र किती उंच आहे? 15 फूट वर उंच, म्हणजे गोल असं 15 फुटाचं चक्र आहे ते. आणि विशेष कधी कधी असंही म्हणतात, जिकडून बघाल तिकडून ते चक्र आपल्याकडंच आहे असं वाटतं. प्रत्येकाला वेगवेगळं वाटू शकतं, असं काही विषय नाही. काही जण मग बघायला लागतात आणि परत म्हणतात की प्रभू तुम्ही असं सांगितलं होतं, कुठं वाटतंय आता इकडून. फिरायला लागलो आपण कडेने, प्रदक्षिणा वगैरे केली की कधी नाही दिसलं की तसं म्हणतात काही जण. तर नीलचक्र किंवा त्याला नीलचक्र बाणा असंही म्हणतात. त्याच्यावरती मग झेंडे, विशेष जे काही भक्तांचे कोणी काही बोललेलं असतं मनातल्या इच्छा वगैरे, तर ते झेंडा वरती जातात आणि ते वर जाऊन झेंडा लावला जातो. आणि दररोज संध्याकाळी तो बदलतात. संध्याकाळच्या वेळेस आपण गेलो तर आपल्याला दिसेल, तर संध्याकाळी बदलतात असे अनेक झेंडे. आणि ते स्वतः वरती डायरेक्ट जाऊन. आणि विशेष करून इथं बाहेरच्या कुठल्याही लोकांना प्रवेश नाही. मुस्लिम लोकांना प्रवेश, फॉरेनर लोकांना प्रवेश नाही, विदेशी लोकांनासुद्धा आत सोडत नाहीत. तर का सोडत नाहीत? कारण आत्तापर्यंत अनेक मुघलांनी आक्रमणं केलेली आहेत. आणि त्यानंतर मग पहिल्यांदा आपण जेव्हा बाहेरून दर्शन घेतो त्या ठिकाणी पहिलं दर्शन होतं पतित पावन जगन्नाथ. त्यांना काय म्हणायचं? पतित पावन जगन्नाथ. केवळ जगन्नाथाचं दर्शन आहे. जाताना उजव्या साईडला दिसेल आपल्याला. त्यांना काय म्हणायचं? पतित पावन जगन्नाथ. आता हे जगन्नाथ तिथं कसे काय आले? ते आतले जगन्नाथ आणि त्यांचं एकच दर्शन आहे. जे लोक आत जाऊ शकत नाहीत, आत्ताचे सांगितलं ना, काही मुस्लिम लोक जाऊ शकत नाहीत किंवा काही विदेशी लोक जाऊ शकत नाहीत, ते कुणाचं दर्शन घेतात? त्या पतित पावन जगन्नाथांचं दर्शन घेतात. ते तिथं कसे काय प्रकट झाले? तर एक राजा होते जगन्नाथपुरीचे, त्यांचं नाव रामचंद्र देव. काय नाव होतं? रामचंद्र देव. तर ते दररोज जगन्नाथांचं दर्शन, आता इथले राजा म्हणले होते जगन्नाथाचं दर्शन, सेवक आहेत, जगन्नाथ दर्शन घेतातच, रोज नित्यप्रती जायचे. आणि मग एकदा मुघलांनी आक्रमण केलं आणि मुघलांनी आक्रमण केल्यानंतर त्या राजाला परास्त केलं मुघलांनी आणि त्याला घेऊन गेले. इथून कटक नावाचं ठिकाण आहे, कटक, त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि घेऊन गेले, नुसतं घेऊनच नाही गेले, तर ज्या मुघलांनी त्याला हरवलेलं होतं त्यांच्यातल्याच एका स्त्रीसोबत त्या राजाचा विवाह करून दिला. आणि त्याला सांगितलं जर तू विवाह नाही केला तर आम्ही जगन्नाथपुरी किंवा भगवान तिथले जे लोक आहेत त्यांना आणखी त्रास देणार आणि मंदिर पाडणार किंवा काहीतरी मंदिरासाठी हे करणार.
त्यामुळं जगन्नाथांच्या मंदिराला काही होऊ नये आणि आपल्या संस्कृतीला, त्या मंदिराला वाचवण्यासाठी राजाने काय केलं, त्या मुस्लिम स्त्रीशी विवाह केला. आता मुस्लिम स्त्रीशी विवाह केल्यानंतर राजाला परत आतमध्ये प्रवेश भेटेना दर्शनासाठी. तरी पण राजा काय करायचे, कटकवरून सगळे लोक उठायच्या अगोदर अगदी पहाटे पहाटे येऊन केवळ बाहेरूनच केवळ त्या सिंहद्वाराचं दर्शन करून जायचे, जगन्नाथांना प्रार्थना करायची. मग आता दर्शनच होईना, आतमध्ये इतकी उत्कंठा लागली राजाला. एक दिवस काय झालं, त्या राजाची उत्कंठा हे करूनच भगवंत स्वतःहून बाहेर आले आणि तिथं त्या सिंहद्वारामध्ये भगवंत थांबले आणि त्यांनी दर्शन दिलं राजाला. मग असं बऱ्याच वेळा चाललेलं होतं. आणि मग काय व्हायचं की भगवंत जेव्हा बाहेर यायचे तर सगळं शृंगार जो केलेला असायचा रात्रीच्या वेळेसचा भगवंताचा, जे काही ते सगळं अस्ताव्यस्त, फुलं ठेवलेली अस्ताव्यस्त, काय झालं असं वाटायचं पुजाऱ्यांना. आणि मग एक दिवस काय झालं की ते सगळ्यांना समजलं की रामचंद्र देवांसाठी जगन्नाथ गर्भगृहातून बाहेर येऊन सिंहद्वारामध्ये थांबलेले आहेत किंवा. आणि मग म्हणून सगळ्या पतित लोकांना पावन करण्यासाठी ते जगन्नाथ त्या ठिकाणी येऊन थांबले. म्हणून त्यांचं नाव काय झालं, पतित पावन जगन्नाथ भगवान की. म्हणून ते झाले पतित पावन जगन्नाथ. तर आतमध्ये जाताना सर्वांनी लक्ष द्या, जाताना जवळजवळ 22 पायऱ्या आहेत. तिथं आता मी म्हटलं ना हे आहे, टेकडी आहे, तर 22 पायऱ्या चढून जावं लागते जाताना. आता इथं आपल्याला वाटत नाही, त्याला म्हणतात 22 पावच या इथल्या भाषेमध्ये. जाताना त्यामध्ये एक पायरी लागते, यमशिला म्हटलेलं आहे त्याला, तिसरी चौथी काहीतरी आहे. तिथं छोटीच आहे, एकदम छोटी आहे, अशी काळा कलर आहे. तर त्याच्यावरती जाताना पाय पडला तर चालतंय, पण येताना नाही पडला पाहिजे, हे लक्षात ठेवा. का असं, तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे भक्तगण मंदिरमध्ये जाताना पाव ठेवू शकता, सगळे पाप नष्ट होतात. यमशिला किंवा यमदंडी म्हणलेलं आहे त्याला. तर सगळे पाप नष्ट होतात जाताना पाय ठेवल्यावर, पण येताना पाय ठेवल्यावर जे जगन्नाथाचं दर्शन केलं आहे ते फळसुद्धा नष्ट होते. तर त्यामुळं काय करायचं, जाताना पाय ठेवायचा, पाप नष्ट करायचं, पण येताना पाय ठेवायचा नाही. त्यानंतर तिथेच काशी विश्वेश्वर आतमध्ये मंदिर आहे, काशी विश्वेश्वर. अनेक मंदिर आहेत छोटी छोटी, ते सगळे मंदिर आपण पाहणार आहे. आणि जगन्नाथांचं विशेष दर्शन आपल्याला आज होणार आहे. जय जगन्नाथ. तर हे जगन्नाथ या ठिकाणी कसे प्रकट झाले याची पण मी कथा सांगतो आणि आपण मग दर्शनाला जाऊ. तर शबर, मी सांगितलं तुम्हाला, शबर भक्तांकडून भगवंत सेवा स्वीकार करत आहेत. तर इंद्रद्युम्न नावाचे राजा होते आणि त्यांची राणी होती गुंडीचा. काय होती, गुंडीचा. म्हणून तर त्या इंद्रदेवांना, इंद्रद्युम्न राजाला भगवंताचं दर्शन घेण्याची इच्छा झाली, प्रत्यक्ष दर्शन. भक्त होते आणि असंही सांगितलं जातं की त्यांना कोणी पुत्रप्राप्ती नव्हती म्हणून. तर इंद्रद्युम्न राजाला दर्शन घेण्याची इच्छा झाल्यानंतर त्याला असं समजलं की या ठिकाणी नीलगिरी पर्वतावरती, नीलाद्री पर्वतावरती जे हे ठिकाण आहे की तिथं नीलमाधव रूपामध्ये भगवान दर्शन देत आहेत. आणि मग त्या राजाने ठरवलं आपण काय करावं, जाऊन ते दर्शन घ्यावं. आणि मग ते राजा तिथं गेल्यानंतर काय झालं की नीलमाधव बरोबर राजा त्या ठिकाणी जायला आणि नीलमाधव तिथून अप्रकट झाले. आणि मग अप्रकट, ऐकताय का, हरी हरी. तर त्या नीलाद्रीवरती, त्या पर्वतावरती नीलमाधव म्हणून भगवंत जे होते ते अप्रकट झाल्यानंतर म्हणजे त्यांना त्या राजाला दर्शन भेटलं नाही. आणि मग असं समजलं की राजाने सांगितलं की ते भगवंत जे कोणी शोधून काढेल कुठं नक्की नीलाद्री पर्वतावरती भगवंत आहेत आणि मला दर्शन घ्यायचं आहे. आणि मग एका ब्राह्मणाला पाठवतात, ते विश्ववसू. त्या ब्राह्मणाचं नाव काय होतं, विश्ववसू. आणि मग ते विश्ववसू त्या नीलाद्री पर्वताकडे जायला निघतात शोधून काढण्यासाठी नीलमाधवांना. जाता जाता त्यांना शबर जातीमधले लोक त्या ठिकाणी राहतात ते, आणि एका शबर व्यक्तीकडे राहिलेले असताना त्यांच्या घरात त्यांची कन्या असते, ती त्यांना पाणी वगैरे देते, त्यांची ओळख होते. आणि ओळख झाल्यानंतर त्यांचं एकमेकांवरती
प्रेम होतं, ते एकत्र राहतात, त्यांचा विवाह होतो. मी थोडक्यात सांगत आहे तुम्हाला. तर विवाह झाल्यानंतर मग ते म्हणजे बराच काळ ते विश्ववसू तिथेच राहतात. आणि मग संध्याकाळी आल्यानंतर त्याचे जे सासरे होते ते त्या नीलाद्री पर्वतावरती जाऊन माघारी यायचे. आणि संध्याकाळी जेव्हा यायचे तेव्हा त्यांच्या अंगामधून सुगंध यायचा. तर त्या विश्ववसूने विचारले, हे जातात कुठे? रात्रीच्या वेळेस जातात. ती म्हणते, मी नाही सांगू शकत, तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांना विचारल्यानंतर ते पण नाहीत सांगत. त्यावेळेस त्यांना कळतं की हे नक्कीच कुठेतरी म्हणजे काही ना काहीतरी ह्याच्यामध्ये रहस्य आहे. मग ते काय करतात, एक दिवस म्हणतात की मलाही दर्शन करायचं आहे. मग त्यांना कळतं की राजाला की हे नीलमाधवांची सेवा करतायत जाऊन. आणि त्यावेळेस विश्ववसू ब्राह्मणाला कळतं. ते म्हणतात, मलाही दर्शन करायचं आहे, तुम्ही मला घेऊन चला. ते म्हणतात, असं नाही नेणार, डोळ्यावरती पट्टी बांधून नेणार. कारण रस्ता जर माहिती झाला तर. कारण त्याने असं सांगितलं असतं की फक्त शबर जातीतले लोकांसाठी मी दर्शन देणार, बाकीचं कोणी आलं तर इथून मी गायब होणार म्हणून सांगितलेलं असतं. मग त्या ब्राह्मणाचे डोळे बांधले जातात आणि ते जातात. तर ब्राह्मण हुशार असतात, त्यांनी काय केलेलं असतं, मोहरी हातामध्ये घेतलेली असते आणि ती हातात असे टाकत जातात. आणि टाकत गेल्यानंतर मग असं करत करत तिथं वरती जातात. आणि वर गेल्यानंतर जेव्हा डोळे वगैरे ते दर्शन घेतात आणि दर्शन होतं दर्शन त्यांना भगवंतांचं सुंदर असं. आणि जेव्हा ते माघारी यायला लागतात, माघारी येतात आणि आता म्हणे येतो मी आता. आणि परत ते राजाकडे येतात, इंद्रद्युम्न राजाकडे. आणि इंद्रद्युम्न राजाला परत घेऊन येतात की मला नीलमाधवांचा पत्ता सापडला आहे, कुठं राहत आहेत भगवंत ते. तर मग त्यावेळेस तोपर्यंत जाऊन येईपर्यंत पूर्वी चालतच असायचं सगळं, तोपर्यंत ती मोहरी उगवलेली होती. आणि बरोबर त्या मोहरीचे हे उगवलेले ह्याच्यानुसार ते बरोबर वरती पोहोचले नीलाद्री पर्वतावरती. पण त्या ठिकाणी तो जो काळ होता तो म्हणजे कलियुग सुरू होणार होतं ह्याच्यामध्ये. आणि ब्रह्माजीनीच्यानुसार जो काळाचं हे आहे त्यानुसार नियम हे झाल्यानंतर त्या विश्ववसू त्या शबर जातीतल्या जो पुजारी येतात त्यालाही सांगितलेलं होतं भगवंतांनी की जेव्हा असं होईल तेव्हा मी इथं या मूर्तीच्या रूपामध्ये नीलमाधवच्या रूपामध्ये नसणार आहे. आणि ज्यावेळेस तो राजा तिथं जायला आणि ते बरोबर तसं त्या राजाला दर्शन होत नाही. आणि त्यावेळेस त्या राजाच्या स्वप्नामध्ये भगवंत जातात आणि त्याला सांगतात की सागरामध्ये काय होईल, ओंडके येतील आणि तू काय कर, ते ओंडके बाहेर काढून तुझ्या घरी महालामध्ये आण. आणि त्यावेळेस काय होईल की एक व्यक्ती विशेष करून त्यांच्याकडून बनवून विग्रह होतील तयार, म्हणजे मी त्याच्यातून प्रकट होईल भगवंतांनी सांगितलेलं असतं. तर ते राजा काय करतो की ते आणतो ते जे ओंडके वाहत आलेले असतात विशेष. आणि ते घरी आणल्यानंतर आणि ते ओंडके कुणालाच उचलत नाहीत बाहेर काढायचं म्हटल्यानंतर. राजा त्याचे सगळे सैनिक लावतो. पण जेव्हा ते विश्ववसू ब्राह्मण आणि ते शबर जातीतले लोक येतात तेव्हाच ते ओंडके बाहेर येतात. तर भगवान जगन्नाथ त्यांच्याकडून विशेष सेवा स्वीकारत आहेत या ठिकाणी. आणि आणल्यानंतर मग एक व्यक्ती तयार होतो. कुणीच त्या ओंडक्यापासून विग्रहरूप भगवंताची मूर्ती बनवण्यासाठी तयार होत नाही. एक व्यक्ती तयार होतो पण तो म्हणतो, त्याची अट घालतो की 21 दिवस दरवाजा उघडायचा नाही, माझं काम आतमध्ये चालू असेल. मग पहिले 8-10 दिवस जातात, सगळं काही होतं. 15 दिवस जातात आणि आतला आवाज येणं बंद होतं. राजाला काळजी वाटायला लागते, नक्की काय झालं आहे. आणि तो बनवणारा सुद्धा अगदी वयस्कर व्यक्ती असतो. राजाला वाटतं की आतल्या आत काय झालं तर नसेल ना, कारण जोपर्यंत बनवण्याचं काम चालू होतं तोपर्यंत आवाज तरी यायचा, ठकठक वगैरे काही ना काहीतरी आतून आवाज यायचा, पण आता येईनच. आणि मग शेवटी 21 दिवसाच्या आत जर उघडलं तर मी हे काम करणार नाही असं सांगितलेलं असतं त्या व्यक्तीने, मूर्तिकाराने. आणि मग राजा 14व्या-15व्या दिवशीच ते उघडतो निम्म्यातच. 21 दिवस पूर्ण होतच नाहीत. आणि जसं राजा उघडतो तसं हे राजाला काय दिसतं, हे भगवंताचं जे रूप आहे आत्ताचं, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी की. आणि मग परत त्या राजाला वाटतं, अरे रे मी काय केलं की त्याने घातलेला नियम मोडला आणि भगवंतांच्या मूर्तीचं काम अपूर्ण राहिलंय असं राजाला वाटतं. परत त्या दिवशीच्या रात्री भगवंत स्वप्नात जातात आणि म्हणतात, हे रूप अपूर्ण नाही. बऱ्याच जणांना हे रूप अपूर्ण वाटतं भगवंताचं,
भगवंताचे हातच दिसत नाही, चरण कुठे आहेत, जगन्नाथांचे चरण दिसतात का? नाही. तर हे रूप अपूर्ण नाही आहे. त्यावेळेस भगवंत स्वतः त्या राजाला सांगतात की हे रूप अपूर्ण नाही आहे, हे पूर्ण रूप आहे, तू याचीच काय कर, पूजा अर्चा सेवा चालू कर. आणि त्यावेळेस मग ब्रह्माजीच्या हातून, कोणाच्या हातून? ब्रह्माजींच्या हातून ह्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराजांची स्थापना झालेली आहे. जय जगन्नाथ. तर आज सुद्धा हा जो दर 11 वर्षातून, किती? 11 वर्षातून हे जे आतले मेन भगवंत असतात ते बदलले जातात दर 11 वर्षातून. त्याला म्हणायचं नवकलेवर. काय म्हणतात? नवकलेवरम, म्हणजे नवीन. कलेवर म्हणजे देह, संस्कृतमधून शब्द आहे, म्हणजे नवीन देहधारण. आणि मग असं सांगितलं जातं की या एक व्यक्ती, एक जो पंडा आहे, इथले जे पुजारी आहेत त्यांना पंडा, इतके मोठे मोठे असतात ते, तिथं गेल्यावर दिसेल तुम्हाला, आणि भरपूर सेवा करतात. इथं अशी सेवा आहे की एखाद्याची पाणी भरायची सेवा आहे भगवंतांसाठी, तर ते सगळे पिढ्यानपिढ्या ते फक्त पाणीच भरणार. एखाद्याची आतमध्ये किचनची कुकिंगची सेवा आहे, तेवढीच कुकिंगची सेवा. एखाद्याची फक्त प्रसाद वाहायची सेवा आहे, आतमधून बाहेर, बाहेरून आत, ती तर तेवढीच सेवा, वर्षानुवर्ष तेच करायचं. त्यानंतर जगन्नाथांचा रथ बनवण्याची काही जणांची सेवा आहे, तर ती त्यांची वर्षभर तेवढीच सेवा आहे त्यांची, आणि अनेक वर्षापासून इतकं प्रेम आहे इथल्या पुजाऱ्यांचं जगन्नाथावरती. तर जगन्नाथांना जेव्हा रथयात्रेसाठी बाहेर घेऊन येतात त्याला पहंडी उत्सव असं म्हणायचं. काय म्हणायचं? पहंडी उत्सव असं दोन्हीकडे धरलेलं असतं. आणि त्या जगन्नाथांना ते शिव्या देत असतात त्यावेळेस, बाहेर चल म्हणून. आणि भगवंत असे डुलत झुलत रुलत हत्तीप्रमाणे भगवंतांना बाहेर, तुम्ही बघितलं असेल रथयात्रेच्या वेळेस, इतकं सुंदर, इतकं असं उंच असं हे केलेलं असतं भगवंतांना, जसं मोठं असं हे, आणि ते असं भगवंत जसे जसे असे पुढं मागं होत असतात, ते हालत असतं खूप सुंदर असं, हां, रथामध्ये. आणि मग त्या रथावरती भगवंतांना आणलं जातं सुरुवातीला, आणि खूप सुंदर गीतं म्हणत असतात, इथल्या स्थानिक भाषेमध्ये नाचत असतात, गात असतात. इतका मोठा उत्सव रथयात्रेचा. तर हा रथयात्रेचा उत्सव काय आहे? तर आत्ता मग अशी जे सांगितलं की भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आहेत आणि वृंदावनवासियांना वाटायचं की भगवंत म्हणले होते आयोसे, म्हणा सर्वांनी आयोसे. आयोसे म्हणजे आत्ता जाऊन आलो. यशोदा म्हणते की कधी येणार माघारी, जेव्हा अक्रूर न्यायला आले होते की नाही, सोडून या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला, अक्रूराने रथ सजविला, कृष्ण रथामध्ये बैसला. हा प्रसंग आहे तो. अक्रूराने रथ सजविला, कृष्ण रथामध्ये बसलेला आहे, आणि त्या रथामध्ये बसलेल्या कृष्णाला गोपी वृंदावनात घेऊन चाललेत, म्हणजे द्वारकेतून वृंदावनला घेऊन जायचं आहे. मग आता इथली द्वारका म्हणजे हे श्री मंदिर, आणि इथलं वृंदावन म्हणजे गुंडीच्या मंदिर. गुंडीच्या त्या राजाची पत्नी होती, त्यांच्यासाठी ते. तर भगवान जगन्नाथ तिकडे 7 दिवसासाठी राहतात त्या मंदिरामध्ये, गुंडीच्या मंदिरात. 7 दिवसांनी ती रथयात्रा परत माघारी येत असते. तर आपली आषाढी एकादशी असते ना, त्या काळात ही रथयात्रा होत असते. तर अशी रथयात्रा श्रील प्रभुपादांच्या कृपेने प्रभुपादांनी सर्व जगभर पसरवल्या, सगळ्या जगात रथयात्रा होतात. तर मध्ये परत आणि त्याच्यावरती बॅन केलं. मग ज्या वेळेस इथली रथयात्रा असते तिथली, तेव्हाच सगळ्यांच्या रथयात्रा व्हाव्या असं होतं. तर खूप सुंदर हे जगन्नाथ आहेत आणि कृपाळू आहेत विशेषतः. तर या जगन्नाथांचं आपण कसे प्रकट झाले सर्वांना समजलं का? पायरीवरती लक्ष कुठं द्यायचं ते पण लक्षात घ्या, आणि विशेष भगवंताचं दर्शन घ्या, आणि जास्तीत जास्त नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की, पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की, श्रील प्रभुपाद की, यात्राकारी भक्तवृंद की, निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण.